नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट मी वारंवार तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। मध्यंतरी टेट एक्झाम संपन्न झाली, पवित्र प्रणाली सुरू झाली। विद्यार्थी मित्रांनी अनेक जे कोणी टेटच्या संदर्भातले होते त्यांनी रजिस्ट्रेशन केलं, त्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन केलं। त्यानंतरचा पुढचा टप्पा याविषयी तुम्हाला माहिती सांगितली की बदली प्रक्रिया असेल, त्यानंतर जी काही संच मान्यता निश्चिती असेल त्या संदर्भाचं संपूर्ण वेळापत्रक याविषयी आपण चर्चा केली आणि अनेक ठिकाणावरून आपण बघितलं की जी संच मान्यता निश्चित करण्यासाठी पहिली जी बदली प्रक्रिया असेल आणि त्यानंतर जी काही रिक्त होणाऱ्या संख्या असेल, पटसंख्या असेल, या संदर्भातले अपडेट एक नवीन माहिती आपल्या समोर उपलब्ध होत आहे की ज्या थ्रू आपल्याला लक्षात येत आहे की राज्यामधल्या अशा जवळजवळ 3000 पेक्षा जास्त शाळा आहेत की त्यांच्या त्या संपूर्ण प्रक्रियेतून एक माहिती समोर येते की त्यांनी त्या अपुऱ्या कामामुळे त्यांच्या शिक्षकांचे पगार थांबवले जातील काय अशी शक्यता व्यक्त केलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या असणाऱ्या माहिती संदर्भातल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे नवीन असणाऱ्या शिक्षक वर्गांसाठी आणि या भरती प्रक्रियेमध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच त्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी ही बातमी आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे टीईटीची अनिवार्यता आता सध्या त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळे अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतच असतोय। विद्यार्थी मित्रांनो, या शिक्षकांना आता या संधी दिल्या जाणार आहेत 27 पर्यंतच्या, त्या जास्तीत जास्त संधी देण्यात आलेल्या आहेत का तर त्यांना ही अनिवार्यता करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून। विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी महागुरु 1.0 ज्यामध्ये मार्गदर्शन लाभणार आहे खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं, त्यातले महत्त्वपूर्ण असे 2 विषय अनिवार्य असणारे मराठी आणि इंग्रजी, परिपूर्ण अशी तयारी, अगदी जास्तीत जास्त मार्क संपादित करण्याची हमी आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे। म्हणजे यंदा तुमचं टीईटी पात्र होण्याचं स्वप्न साकार होणार आहे। जे सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगणारे आणि जे सध्या सेवेमध्ये आहेत आणि त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत यांच्यासाठी। बाकी सर्व बॅचची डिटेल स्क्रीनवरती आहेत। नुकतीच सुरू झालेली बॅच आहेत, त्याचे तुम्हाला डेमो लेक्चरही दाखवलेले आहेत। अत्यंत दर्जेदार पद्धतीने मार्गदर्शन आणि असं मार्गदर्शन लाभलं तर नक्कीच यंदा तुमचं स्वप्न साकार होणार आहे। आणि अगदी त्याच पद्धतीने गुरुवर्य 1.0 बॅच जी फक्त रुजू असणाऱ्या शिक्षक वर्गांसाठी, त्याचंही डिस्क्रिप्शन संपूर्ण बॅच दिलेलं गेलेलं आहे। खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, संपूर्ण ऍप संदर्भातील असेल, बॅच जॉईन करण्याच्या संदर्भातले असेल, सर्व लिंक उपलब्ध आहेत। लवकरात लवकर बॅच जॉईन करा जेणेकरून जास्तीत जास्त कालावधी तुम्हाला या तयारीसाठी मिळेल आणि जून महिन्यामध्ये जी टीईटी होत आहे त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच ही बॅच उपयुक्त ठरेल, म्हणजे तुमची ही पात्रता निश्चित होईल। आता जाऊया बातमीकडे, डिटेल आपण जाऊयात ही नेमकी बातमी काय आहे। आजचीच असणारी बातमी सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेली बघा, 16 फेब्रुवारी 2026 ची काय बातमी आहे। राज्यातील 3000 शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार। आता काय कारण आहे ते बघायचंय। 9वी 10वीच्या वर्गांसाठी 20 पट बंधनकारक, अन्यथा तो पगार थांबवला जाईल असं म्हटलंय। सगळ्या डिटेल वाचूयात। खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांसह प्राथमिक शाळांची 2025-26 शैक्षणिक वर्षातील संच मान्यता अंतिम टप्प्यात आलेली आहे। बरोबर आहे, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, त्यामुळे त्या संच मान्यता निश्चित होऊन एक्झॅक्ट आपल्याला आकडेवारी मिळेल, किती रिक्त जागा आहेत, बदली प्रक्रिया सुद्धा संपन्न होईल। या मात्र माध्यमिक विभागाकडील 2500 आणि खाजगी प्राथमिकच्या सुमारे 500 शाळांनी अनुदानाचा प्रकार, शाळांचे माध्यम, मंजूर व कार्यरत पदे, पटसंख्या याची माहिती अद्याप दिलेली नाही। म्हणजे जी काय आपल्याला ही प्रोसेस का विलंब लागतोय याची कारण आपल्याला लक्षात येत आहेत की त्यांनी ती माहिती वेळेवर दिलेली नाही। या शाळांना माहिती देण्यासाठी शिक्षक संचालकांची मुदत दिलेली आहे। ती मुदत संदर्भातला व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला अपलोड केला होता। मुदतीत माहिती न देणाऱ्या शाळांमधील सर्वांचेच पगार मार्च पासून थांबवले जाणार आहेत। म्हणजे धोक्याची घंटा आहे याच्यासाठी। एकतर बघतोय टीईटीच्या संदर्भामधली अशी चालणारी अवस्था आणि यातून यामध्ये अपुऱ्या माहितीमुळे जो इशारा दिला गेलेला आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। 2025-26 शैक्षणिक वर्षातील पटसंख्येनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांची सध्या संच मान्यता केली जात आहे। 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार संच मान्यनंतर पहिल्यांदा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल। तो सुद्धा मी
त्याच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता. त्यानंतर खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांची भरती होईल, जी या टेट 3 वरती आधारित आहे. आपण बघतोय पवित्र प्रणाली त्याच्यासाठी सुरू आहे आणि या संपूर्ण प्रक्रिया संपन्न झाल्यानंतरच ती आकडेवारी समोर येईल आणि विद्यार्थ्यांना त्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतील. त्याच वेळी राज्यातील जिल्हा परिषदेच्या 65,000 शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होतील. 15 जून पूर्वी या सगळ्या प्रक्रिया संपन्न होणं गरजेचं आहे, कारण त्यानंतरच आपल्याला माहिती आहे ही प्रक्रिया सुरू होईल. या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या संचालकांनी सर्व खासगी अनुदानित शाळांमधील पटसंख्या आणि अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागवली आहे. पण अद्याप 3,000, बघा आकडा छोटा नाही, जवळजवळ 3,000 शाळा आहेत अशा की ज्यांनी अजून देखील माहिती दिलेली नाही. या आठवड्यात माहिती न दिल्यास शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबवला जाणार असल्याचा इशारा शिक्षण संचालकांनी दिला. महत्वपूर्ण अशी बातमी ही, कारण आपल्याला माहिती आहे जेवढा विलंब होईल पुढे त्या विलंबाचा परिणाम पुढे होणाऱ्या भरती प्रक्रियेवर होणार आहे, संपूर्ण संच मान्यते होणार आहे. त्याच्यासाठीच हा इशारा दिला गेलेला आहे. म्हणजे माहिती खूपच महत्वपूर्ण आहे. पुढं सर्व शाळांनी द्यावी मुदतीत माहिती. सध्या संच मान्यतेची कार्यवाही सुरू असून माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा विभागाकडे 17,000 सुमारे 2,500 शाळांची माहिती अप्राप्त आहे. बाकीच्यांनी प्राप्त केली, त्यातल्या 2,500 अप्राप्त आणि त्यातल्या तुम्हाला सांगितलं काही इतर आहेत, असे मिळून 3,000 आहेत. मुदतीत माहिती न दिल्यास मार्च पासून त्यांचा शाळांचा पगार थांबू शकतो असा इशारा डॉक्टर श्रीराम पांजडे, सहसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण पुणे यांनी दिलेला आहे. महत्वपूर्ण बातमी आहे. पुढे 9वी 10वी साठी 20 पटांची चट. म्हणजे काही शाळा काय विलंब करतायत तिथे असणाऱ्या पटांच्या संख्येमुळे 9वी 10वीच्या वर्गांसाठी किमान 20 पट असावा अशी अट आहे. 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयानुसार 20 पेक्षा कमी पटाचा वर्ग तथा शाळा आता बंद कराव्या लागणार आहेत. तत्पूर्वी या वर्गासाठी घातलेली पटाची अट शिथिल करावी असा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. मात्र न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाचा 15 मार्च 2024चा शासन निर्णयच ग्राह्य धरल्याचं मानल्याने आता 20 पटाच्या आत वर्गातील तथा शाळेतील शिक्षक कार्यरत राहतील अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात येतंय जे आता टेट 3 दिलेले आहेत, जे आता सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे, वाट पाहतायत या संपूर्ण प्रक्रियेची. कधी एकदाची ही प्रक्रिया संपूर्ण होते, बदली झाली, आता या संच मान्यतेची होईल, रिक्त जागांची आकडेवारी, अतिरिक्तांचं समायोजन होईल. पण या ज्या काही येणाऱ्या अडीअडचणी आहेत त्या सुद्धा त्यांना समजणं गरजेचं आहे. नक्कीच याच्यावरती त्या अनिवार्यतेचा इशारा दिलेला आहे किंवा ज्या मुदतीचा इशारा दिलेला आहे यावरती ती कारवाई होईल आणि जून महिन्यापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात आकडेवारी समोर येईल, जेणेकरून शिक्षक भरतीला परत एकदा गती प्राप्त होईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि परत एकदा आवाहन करतोय विद्यार्थी मित्रांनो किंवा सेवेत असणाऱ्या शिक्षक वर्गांनो, लवकरात लवकर बॅच जॉईन करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, सगळ्या लिंक्स आहेत. तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी नक्कीच ही बॅच इम्पॉर्टंट ठरणार आहे. काही अडचणी उद्या नंबरला कॉल करा, तुमच्या संपूर्ण अडीअडचणी तिथे सॉल्व्ह करा. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण माहितीसह. गुड बाय अँड टेक केअर.